हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज जी ॲडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे ती आहे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च ICSSRमधून. आणि पे मॅट्रिक्स पाहू शकता तुम्ही, लाखांच्या घरात आहे. परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंट भरती आहे. चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरच येतील. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट. इथे आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. टेंडर आणि ॲडव्हर्टिजमेंटमध्ये जाऊन व्ह्यू ऑल करायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फिलिंग अप पोझिशन थ्रू डायरेक्ट रिक्रुटमेंट त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे ॲडव्हर्टिजमेंट ओपन होणार आहे. आता ॲडव्हर्टिजमेंट ही खूप शॉर्टमध्ये देण्यात आलेली आहे. असिस्टंट डायरेक्टर रिसर्च, नंबर ऑफ पोस्ट 8 आहेत, अनरिझर्व 5, SC 1, OBC 2, मास्टर्स डिग्री विथ हाय सेकंड क्लास in any social science discipline from a recognized university or equivalent qualification, at least 3 years of experience in teaching research in social science and or 3 years of experience research administration in a reputed organization. Computer literacy is desirable. लेवल इन पे मॅट्रिक्स म्हणजे पेमेंट लेवल 10चं असणार आहे 56,100 to 1,77,500. त्याच्यानंतर रिसर्च असिस्टंट 14, अनरिझर्व 7, SC2, OBC 3, ST1, EWS1, MA with at least 50% marks in any of the social science discipline. लेवल 6चं पेमेंट असणार आहे 35,400 to 1,12,400. लोअर डिव्हिजनल क्लर्क 13, अनरिझर्व 7, SC2, OBC2, ST1, EWS1. हायर सेकंडरी और इक्विवॅलंट आणि should have minimum typing speed of 35 words per minute in English and 30 words per minute in Hindi. level 2 19,900, 63,200 अशी लेवल पे मॅट्रिक्स असणार आहे. तर आउट ऑफ 13 वेकन्सी ऑफ LDC, 1 post is reserved for ex-servicemen. If an ex-serviceman belonging to SC, ST, OBC selected for an appointment, she will be counted adjusted against the overall reservations. तर असं रिझर्वेशन ॲडजस्ट करण्यात येईल एक सर्व्हिसमॅन जर कॅटेगरीला बिलॉंग करत असेल तर. आणि कमेन्समेंट ऑफ ॲप्लिकेशन 4 जानेवारी सुरू झालं आहे. लास्ट डेट 5 फेब्रुवारी 2024. आता अजून तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहायचं असेल तर हे ब्लू जे आहे त्याच्यावर असं क्लिक करायचं, म्हणजे अजून डिटेलमध्ये ॲडव्हर्टिजमेंट उघडते, पण जास्त डिटेल नाही आहे. इथे सुद्धा नंबर ऑफ वेकन्सी दिला आहे, पे मॅट्रिक्स दिला आहे, मॅक्सिमम एज इथे झालं आहे ते आहे 40 वर्षे, जी खूप चांगली गोष्ट आहे. आणि जनरल इन्स्ट्रक्शनसाठी पुन्हा जनरल इन्स्ट्रक्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि ह्या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे इथे फीज दिली आहे आपल्याला. जनरलसाठी 1,000 रुपीज, OBC EWSसाठी पण 1,000 रुपीज, लेवल 10साठी, लेवल 6साठी 800 रुपीज आणि लेवल 2साठी 500 रुपीज. SC ST PWBD विमेन एक्स सर्व्हिसमेन ह्यांना फीस नील आहे. तर एक्स सर्व्हिसमेन फॉर पोस्ट ऑफ असिस्टंट डिरेक्टर L10साठीच पैसे भरायचे आहे, पण L6 आणि LDC L2साठी एक्स सर्व्हिसमॅन यांना फीस नील आहे. तर हे तर आपण पाहिलं होतं. तर ह्या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे. आणि तुम्हाला आणखी 2 ह्याच्यासाठी जर पाहायचं असेल तर पाहू शकता. इथे मी तुम्हाला दाखवून देते पेपर कसा असेल. सिलेबस जनरल इंटेलिजन्स 25 मार्क्स, इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन्स आहे, 50 मार्क्स आहे. इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन्स असतील 50 मार्काला. ठीक आहे. आणि सब्जेक्ट आणि सिलेबस पाहू शकता तुम्ही. जनरल इंटेलिजन्ससाठी काय विचारण्यात येईल, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, स्किल टायपिंग टेस्टसाठी. टाईम 1.5 तास असेल. तसं प्रत्येक पोस्टसाठी वेगळं आहे. हे रिसर्च असिस्टंटसाठी आहे आणि इथे दिलं आहे सिलेबस. आणि खाली असिस्टंट डिरेक्टरसाठी आहे.
तर अशी ही ॲडव्हर्टिजमेंट आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू सो मच.